अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. मला 1000 रुपये आहेत का दे रे? माझ्या इकडल्या कानाला ऐकू नाही गेले, इकडे येऊन बोल. मला 5000 आहेत का दे? इकडे इकडे इकडेच बोल. सोनूची मम्मी, तुझं वय किती ग? सोनूश पप्पा, मी वय सांगत नसते बर का. काहून ग? असं म्हणते, पुरुषाला पगार आणि स्त्रीला वय विचारू नये, काही तर कारण असेल ना. हा, मग तो आतापर्यंत तो वय कोणालाच नाही सांगितलं? तुमची शपथ सोनूश पप्पा, माझ्याला होऊन 30-32 वर्ष झाले असं पा, मी अजून कोणाला मग वय सांगितलं नाही. पता नहीं कहाँ से पल्ले पड़ गई मेरे. पल्ले नहीं पड़ी, ये शादी के जोड़े भगवान बनाता है. अच्छा, मैं तो टेलर को देके आया था. मला तलाक पाहिजे तुमच्याकडून. वैताग आलाय मला तुमचा. आता ना एक पण दिवस मी तुमच्या सोबत राहणार नाही. ठीक है. बर, बरं विचारणार नाही का? मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे. तुझा निर्णय पक्का, तुझा निर्णय शेवटचा, आणि माझा फुल सपोर्ट आहे तुझ्या निर्णयाला. कीप इट अप, तुम आगे बढ़ो, हम दुसरी के कडे जाते. ओ, लग्नाच्या आधी तुमच्या किती म्हशी होत्या? 2 होत्या. मग एक काय झाली? आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते, विकून टाकले. हा, मग एकच राहिले असेल. एक कसं 2 राहिल्या. कसं काय? ती एक आणि तू एक. अहो तुम्हाला माहित आहे का, आपल्या शेजारच्या नवीन गाडी घेतली. त्यात शेजारच्यानं दुसरी बायको केली, ते दिसलं नाही तुला? सोनूची मम्मी, अग 15 ऑगस्ट 1947 ला काय झालं होतं माहिती का तुला? अहो सोनूश पप्पा, 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वातंत्र्य झाला होता. भारत. अरे वा, हुशार आहे तू. मग तुम्हाला काही येणं समजलं होतं का? आणि मला सांग, 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं? 48, 49, 50. अहो सोनूश पप्पा, भारत स्वातंत्र्य होऊन 3 वर्ष झाले होते. 3 वर्ष. खरंच सोनूची मम्मी लय हुशार आहे. अहो सोनूश पप्पा, तुम्हाला येणं समजूच नका, मी लय हुशार आहे. ओ मालक, घरला किराणा घेऊन जायचा, आजचा पगार द्या. ए गप काम करा, आता पैसे नाहीत, रविवारी पगार देतो. मग काम पण रविवारीच करता.